नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पलूस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस जनसंपर्क कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व 26वा वर्धापन दिनानिमित्त पुणे बालेवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास पलूस कडेगाव मतदारसंघातून पलूस नगरीचे दैवत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांचे दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून शेकडो कार्यकर्ते घेऊन पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून एक चांगला संदेश घेऊन व पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। तसेच या 26 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या अभिमानाने महिलांच्या सन्मानासाठी व युवा व शेतकरी यांच्या विकासासाठी राष्ट्रवादी पक्ष हा कटिबद्ध राहील म्हणत वर्धापन दिनानिमित्त पलूस तालुक्यात नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर सुतार, पलूस तालुका अध्यक्ष नंदकुमार निकम, कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्णात मोकळे, पलूस तालुका उपाध्यक्ष सर्जेराव सूर्यवंशी, पलूस तालुका सरचिटणीस अनिल पाटील, पलूस तालुका सरचिटणीस उल्हास पाटील, राष्ट्रवादीचे पलूस तालुक्याचे सचिव तुषार सूर्यवंशी, युवक राष्ट्रवादीचे पलूस तालुका कार्याध्यक्ष अभिजित कौलगे, युवक राष्ट्रवादी पलूस तालुका उपाध्यक्ष आशिष सूर्यवंशी, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शुभम निकम, तसेच महेश हजारे, राहुल पाटील, प्रताप पाटील, अनिकेत पवार, विजय खरकांडे, अमोल कोळी, संतोष सूर्यवंशी, प्रथमेश यादव, अभिषेक हजारे, किरण कोळी, विजय परबत, विष्णुपंत कदम, सुनील कुंभार, विलास फाटक तसेच पलूस तालुक्यातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी व उपस्थित झाले होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।